हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत इंग्लिशचा 5th लेसन द 12 मंथ्स. 12 म्हणजे 12, मंथ्स म्हणजे महिने. वर्षाचे 12 महिने आहेत ना, त्यांच्याबद्दल ही स्टोरी आहे. वन्स अपॉन अ टाइम इन अ फार अवे कंट्री देअर लिव्ड अ मदर हू हॅड 2 डॉटर्स. कोणे एकेकाळी लांब देशामध्ये एक आई राहत होती आणि तिला 2 मुली होत्या. डॉटर्स म्हणजे मुली. वन वॉज हर ओन चाइल्ड. त्यातली एक मुलगी होती ती तिची स्वतःची मुलगी होती. अँड द अदर वॉज हर स्टेप डॉटर. आणि जी दुसरी मुलगी होती ती तिची सावत्र मुलगी होती. शी वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ हर ओन डॉटर. तिला तिची मुलगी खूप आवडायची. फॉन्ड ऑफ म्हणजे आवड असणे. बट शी हेटेड हर स्टेप डॉटर. पण ती त्या सावत्र मुलीचा रागराग करायची. हेटेड म्हणजे तिला आवडत नव्हती तिची सावत्र मुलगी. द ओनली रिझन वॉज दॅट मरुक्ला द स्टेप डॉटर वॉज प्रिटियर दॅन हर ओन डॉटर होलेना. आणि तिला तिची जी सावत्र मुलगी आहे तिचं नाव आहे मरुक्ला. ती का आवडत नव्हती तर ती खूप सुंदर होती दिसायला. प्रिटियर म्हणजे खूपच सुंदर होती दिसायला. कोणापेक्षा? तिची स्वतःची मुलगी आहे ना होलेना, तिच्यापेक्षा. द जेंटल हार्टेड मरुक्ला डिड नॉट नो हाऊ ब्युटिफुल शी वॉज अँड सो शी कुड नेवर मेक आउट वाय हर मदर वॉज ऑलवेज सो क्रॉस विथ हर. म्हणजे जेंटल हार्टेड म्हणजे दयाळू. मरुक्ला खूप चांगल्या मनाची होती, खूप दयाळू होती, पण तिला माहीतच नव्हतं की ती किती सुंदर आहे. ब्युटिफुल म्हणजे सुंदर आहे. आणि त्याच्यामुळं तिला समजलंच नाही की तिची आई नेहमी तिच्या विरुद्ध का असते. क्रॉस म्हणजे तिच्या विरोधात का असते. मरुक्ला हॅड टू डू ऑल द हाऊसवर्क, टायडिंग अप द कॉटेज, कुकिंग, वॉशिंग, स्पिनिंग, विविंग अँड सिविंग. तर मरुक्ला घरची सगळी कामे करायची. कोणती कोणती कामे करायची? त्यांचं जे घर आहे, कॉटेज म्हणजे त्यांचं जे घर आहे ते टायडिंग अप व्यवस्थित ठेवणे, त्यातला पसारा आवरणे, कुकिंग स्वयंपाक करणे, वॉशिंग कपडे धुणे, स्पिनिंग म्हणजे सूत कातणे, मग ते कातलेल्या सुताचं विविंग म्हणजे विणायचं आणि मग ते शिवायचं. स्विविंग म्हणजे शिवायचं. She liked work and she did it all without a word of complaint while Helena spent the time adorning herself and lazing about. तिला तिची ही सगळी कामे खूप आवडायची आणि ती कुठलीही कंप्लेंट न करता, तक्रार न करता ही सगळी कामे करत होती. आणि ती होलेना काय करायची? अडॉर्निंग म्हणजे नुसता स्वतःचा मेकअप करत राहायची की मी सुंदर दिसावे म्हणून सतत ती आपला मेकअप करत आळशीपणे वागत असत. ती कोणतंही काम करत नव्हती. इवन देन होलेना अँड हर मदर स्कॉल्डेड अँड रेटेड अँड ॲब्युज्ड मरुक्ला एव्हरी डे. आणि तरीसुद्धा मरुक्ला एवढी सगळी घरातली कामं करत होती, कुठलीही तक्रार करत नव्हती, तरीसुद्धा होलेना आणि तिची आई तिला नेहमी स्कोल्डेड म्हणजे मारायची, ॲब्युज्ड म्हणजे वाईट शब्द बोलायची रोज, आणि हे चालूच होतं. दे इन्व्हाइड हर सो मच दॅट वन डे दे डिसाइडेड टू थ्रो हर आउट इन द फ्रीजिंग कोल्ड टू गेट रीड ऑफ हर. इन्व्हाइड म्हणजे हेवा वाटणे. हेवा वाटणे म्हणजे ती नकोशी वाटत होती त्यांना, कारण ती खूपच सुंदर होती. त्याच्यामुळे ते एक दिवशी त्यांनी असं ठरवलं की तिला घराच्या बाहेर काढायचं. आणि बाहेर खूप थंडी होती. फ्रीजिंग कोल्ड म्हणजे अगदी इतकी थंडी होती की बर्फ होता सगळीकडे. आपण सुद्धा आपलं शरीर पूर्णपणे गोठलं असतं, बर्फासारखं फ्रीज झालं असतं. आणि मरुक्लापासून पिच्छा सोडवण्यासाठी त्यांनी काय केलं, होलेना आणि तिच्या आईने ठरवलं की तिला आपण घराच्या बाहेर फेकून देऊयात, घराच्या बाहेर काढून टाकूयात. गो मरुक्ला अँड गेट मी सम वायलेट्स फ्रॉम द फॉरेस्ट. आय वॉन्ट टू विअर देम अँड टू स्मेल देम, सेड होलेना. मग त्यांनी काय आयडिया केली? होलेना तिला म्हणाली मरुक्लाला की जा आणि बाहेर जाऊन मला जंगलामधून वायलेट्स म्हणजे पर्पल कलरची, व्हायलेट कलरची अशी फुलं असतात, तर ती मला घेऊन ये. मला ती केसामध्ये घालायची आहेत आणि त्याचा वास घ्यायचा आहे, असं होलेनाने मरुक्लाला सांगितलं. बट माय डिअर सिस्टर, इट इज इम्पॉसिबल टू फाइंड वायलेट्स इन द स्नो, सेड पुअर मरुक्ला.
पण गरीब मरुकला म्हणाली की आत्ता या बर्फामध्ये, स्नो म्हणजे बर्फ, या बर्फामध्ये व्हायलेट्सला शोधणं खूपच इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे. हाऊ डेअर यू आर्ग्यू वेन आय टेल यू टू डू समथिंग. जर मी तुला एखादी गोष्ट करायला सांगितली आहे तर तू त्याच्यावर माझ्याशी आर्ग्यू म्हणजे वाद कशी घालू शकते, तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी वाद घालण्याची, अशी होलेना मरुकलाला म्हणाली. ऑफ यू गो ॲट वन्स अँड इफ यू डोंट ब्रिंग मी व्हायलेट्स फ्रॉम द फॉरेस्ट आय विल किल यू, सेड होलेना थ्रिएटिंगली. मग थ्रिएटन करत तिला म्हणजे घाबरवत, मरुकलाला घाबरवत ती म्हणाली की जा, बाहेर जा आणि माझ्यासाठी व्हायलेट्स घेऊन ये, आणि जर तू ते घेऊन आली नाहीस तर मी तुला मारून टाकीन, असं ती होलेना मरुकलाला म्हणाली. द स्टेप मदर कॉट होल्ड ऑफ मरुकला, टर्न हर आउट ऑफ द डोअर अँड स्लॅम्ड इट टू आफ्टर हर. त्या सावत्र आईने मरुकलाचा हात पकडला आणि तिला घराच्या बाहेर ढकललं आणि दरवाजा लावून घेतला. स्लॅम्ड इट टू आफ्टर हर म्हणजे तिला बाहेर काढल्यावर दरवाजा बंद करून घेतला. मरुकला वेंट इन टू द फॉरेस्ट विपिंग बिटरली. विपिंग बिटरली म्हणजे खूप रडत, जोरजोरात रडत मरुकला फॉरेस्टमध्ये, जंगलामध्ये गेली. द स्नो ले डीप अँड देअर वॉजंट अ ह्युमन फूटप्रिंट टू बी सीन. खूप बर्फ साचला होता आणि तिथे कुठल्याही माणसाच्या पायाचे निशाण सुद्धा नव्हते, म्हणजे कुणीही माणूस घराबाहेर पडत नव्हतं. मरुकला वंडर्ड अबाउट फॉर अ लॉंग टाईम, टॉर्चर्ड बाय हंगर अँड ट्रेम्बलिंग विथ कोल्ड. मरुकला खूप वेळ तिथं फिरत होती. कशासाठी फिरत होती तर ते व्हायलेट्स, फुलं शोधण्यासाठी ती फिरत होती आणि तिला खूप भूक लागली होती आणि ती थंडीने थरथर कापत होती. ट्रेम्बलिंग म्हणजे थरथर कापणे. ॲट लास्ट शी सॉ अ लाईट इन द डिस्टन्स. आणि शेवटी तिला काही अंतरावरती, थोडंसं लांबवर लाईट दिसली. लाईट म्हणजे उजेड, प्रकाश दिसला. शी वेंट टुवर्ड्स द ग्लो विच केम फ्रॉम द टॉप ऑफ अ माउंटन. त्या लाईटच्या, त्या प्रकाशाच्या तेजाकडे ती निघाली आणि तो प्रकाश, ते तेज कुठून येत होतं तर एका टॉप ऑफ माउंटन, माउंटन म्हणजे पर्वताच्या वरून तो प्रकाश येत होता. अ बिग फायर वॉज बर्निंग देअर. तिथे खूप मोठी आग जळवली गेली होती. अँड राऊंड द फायर वेअर 12 स्टोन्स विथ 12 men सिटिंग ऑन देम. आणि त्या आगीच्या भोवती 12 दगड ठेवले होते आणि त्या 12 दगडांवरती 12 माणसे बसलेली होती. 3 of them had snow white beards. त्यातल्या तिघांना स्नो व्हाईट म्हणजे बर्फासारखी शुभ्र दाढी होती. 3 were not so old. त्यातले अजून 3 हे जास्त म्हातारे नव्हते. अँड 3 were still younger. आणि बाकीचे जे 3 होते ते अजूनही तरुण होते. द 3 youngest were the handsomest of them all. त्यातले जे 3 सगळ्यात छोटी होते ना, तर ते सगळ्यात हँडसम म्हणजे सगळ्यात सुंदर दिसत होते. दे वेअर नॉट स्पीकिंग बट ऑल सिटिंग सायलेंट. ते कोणीही एकमेकांशी बोलत नव्हते, फक्त शांतपणे बसून होते. These 12 men were the 12 months. मग ही जी 12 माणसे होती ती कोण होती तर 12 महिने होते. Great January sat highest of all. His hair and beard were as white as snow, and in his hand he held a club. ग्रेट म्हणजे मोठा, महान. जानेवारी महिना सॅट हायेस्ट ऑफ ऑल म्हणजे सगळ्यात उंचावर. इथे ही खुर्ची आहे ना, इथे सगळ्यात मोठा महिना बसतो. मग इथे जानेवारी बसला होता. आणि त्याचे जे केस आहेत आणि दाढी आहे तर ती बर्फासारखी शुभ्र आहे, पांढरी आहे. आणि त्याच्या हातामध्ये एक क्लब म्हणजे अशी छडी आहे. ठीक आहे. मरुकला वॉज फ्रायटन. मरुकला घाबरली.
She stood still for a time in terror, but growing bolder, she went up to them and said, "Please, kind sirs, let me warm my hands at your fire." ती सुरुवातीला घाबरली होती आणि ती भीतीने एकाच जागी स्थिर उभी होती. स्टूड स्टील म्हणजे न हालता एकाच जागी स्थिर उभी होती. पण थोड्या वेळानंतर ती पुढे आली आणि तिने त्यांना विचारलं की प्लीज माझे हात थंडीने खूप गार पडले आहेत, तर मी ते थोडेसे गरम करू का या फायरवर, या आगीवरती. ग्रेट जान्युअरी नॉडेड अँड आस्क्ड हर, "Why have you come here, my dear little girl? What are you looking for?" जो जानेवारी होता तर तो म्हटला, नॉडेड म्हणजे त्याने होकारार्थी मान हलवली, ठीक आहे की याच्यावर तू हात तुझे गरम कर. आणि त्याने तिला विचारले की तू इथे का आली आहेस छोटीशी मुलगी, तुला काय पाहिजे आहे. आय एम लुकिंग फॉर व्हायलेट्स अन्सर्ड मरुकला. मरुकला म्हणाली की मी व्हायलेट्स, ती फुलं शोधत आहे. दिस इज नो टाइम टू बी लुकिंग फॉर व्हायलेट्स, फॉर एव्हरीथिंग इज कवर्ड विथ स्नो अन्सर्ड ग्रेट जानेवारी. ग्रेट जानेवारी म्हटला की हा काही वेळ नाही आहे ती व्हायलेट्सची फुलं शोधण्याचा, कारण सगळं काही बर्फाच्या खाली झाकलं गेलेलं आहे, सगळ्यावरती बर्फ पडलेला आहे. Yes, I know, but my sister Helena and my stepmother said that I must bring them some violets from the forest. हो, मला सुद्धा माहिती आहे हे, पण माझी जी बहीण आहे होलेना आणि माझी जी सावत्र आई आहे, तर तिने मला सांगितलं आहे की मी जंगलातून तिच्यासाठी ती व्हायलेट्स फुलं आणलीच पाहिजेत. इफ आय डोंट ब्रिंग देम दे विल किल मी. आणि जर मी ती आणली नाहीत तर त्या मला मारून टाकतील. टेल मी फादर्स, प्लीज टेल मी वेअर आय कॅन फाइंड देम. कृपया मला सांगता का मला ते फुलं कुठं भेटतील. ग्रेट जान्युअरी स्टूड अप अँड वेंट टू वन ऑफ द यंगर मंथ्स. इट वॉज मार्च. अँड गिव्हिंग हिम द क्लब ही सेड, ब्रदर टेक द हाय सीट. मग ग्रेट जान्युअरी उभा राहिला. जानेवारी महिना जो होता तो माणूस उभा राहिला आणि तो छोट्या महिन्याकडे म्हणजेच मार्चकडे गेला आणि त्याच्या हातात ती छडी दिली आणि म्हणाला की तू ती हाय सीट आहे त्या उंच जागेवर, ह्या खुर्चीवर तू जाऊन बस, असं त्याने मार्चला सांगितलं. मार्च took the high seat upon the stone and waved the club over the fire. मग मार्च त्या मोठ्या दगडावर जाऊन बसला आणि त्याने ते क्लब त्या आगीवरती अशी ती काठी गोल फिरवली. द फायर ब्लेस्ड अप. आणि तसं केलं की ती आग खूप मोठी झाली. द स्नो बिगॅन टू मेल्ट. आणि बर्फ सगळा वितळू लागला. द ट्रीज बिगॅन टू बर्ड. नवीन कळ्या उमलू लागल्या. बर्ड म्हणजे कळी. अँड द ग्राउंड वॉज ॲट वन्स कवर्ड विथ ग्रास. आणि त्या जमिनीवर सगळीकडे गवत पसरलं. इट वॉज स्प्रिंग टाईम. हा वसंत ऋतू होता. स्प्रिंग टाईम म्हणजे वसंत ऋतू, म्हणजेच जेव्हा मार्च महिना असतो तेव्हा झाडांना नवीन कळ्या येऊ लागतात. The violets began to bloom among their little leaves, and before Marukla had time to think, so many of them had sprung up that they looked like a blue cloth spread out on the ground. आणि व्हायलेट सुद्धा छोट्या छोट्या पानांमधून बाहेर येऊ लागले. ब्लूम म्हणजे उमलू लागले. आणि मरुकलाला विचार करत होती तेवढ्यामध्ये खूप सारे व्हायलेट्स जे आहेत तर ते उमलले आणि असं वाटत होतं की सगळीकडे एक निळं कापडच पसरलेलं आहे जमिनीवरती, असं वाटत होतं जणू काय. म्हणजे काय झालं माहित आहे का तुम्हाला, की पहिल्यांदा जानेवारी महिना होता. जानेवारी महिन्यामध्ये तिकडे सगळीकडे थंडी असते म्हणून सगळीकडे स्नो पसरला होता. मग जानेवारीने मार्च महिन्याला इथे बसायला सांगितलं. म्हणजे या खुर्चीवर जो मंथ बसेल तर तोच ऋतू सगळीकडे असतो. आणि मग इथे मार्च महिना बसला. मार्च महिना बसल्यामुळे तिथे वसंत ऋतू आला, स्प्रिंग टाईम आले. आणि स्प्रिंग टाईममध्ये सगळ्या झाडांना नवीन पालवी फुटते, सगळीकडे गवत पसरते, झाडांना कळ्या येतात, कळ्यांपासून फुलं बनतात. समजलं? असं झालं.
नाऊ पिक देम क्विकली. मरुकला कमांडेड मार्च. मार्च तिला म्हणाला, मरुकला पटकन पटकन तू फुले घेऊन टाक. मरुकला पिक देम जॉयफुली टिल शी हॅड अ बिग बंच. मरुकला खूप आनंदाने ती फुले घेत होती आणि बघता बघता तिच्याकडे खूप सारा फुलांचा गुच्छ तयार झाला. देन शी थँक द मंथ्स विथ ऑल हर हार्ट अँड स्कॅम्पर्ड मेरिली होम. मग तिने सगळ्या महिन्यांचे मनापासून आभार मानले आणि ती घराकडे पळून गेली. स्कॅम्पर्ड म्हणजे आनंदाने घराकडे पळत पळत निघाली. होलेना अँड द स्टेप मदर वंडर्ड व्हेन दे सॉ मरुकला ब्रिंगिंग द व्हायलेट्स. जेव्हा होलेना आणि तिच्या आईने मरुकलाला ते व्हायलेटची फुलं आणताना बघितलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. वंडर्ड म्हणजे आश्चर्य वाटणे. दे ओपन द डोअर टू हर अँड द सेंट ऑफ व्हायलेट्स फिल्ड ऑल द कॉटेज. त्यांनी घराचा दरवाजा उघडला तिच्यासाठी आणि जशी ती घरात आली तसं त्या व्हायलेट्सचा, त्या फुलांचा सुगंध सगळीकडे पसरला. वेअर डिड यू गेट देम आस्क होलेना सल्किली. सल्किली म्हणजे उदासपणे. होलेनाने उदासपणे विचारलं, तुला ही सगळी फुले कुठे मिळाली? दे आर ग्रोविंग अंडर द बुशेस इन द फॉरेस्ट ऑन द हाय माउंटन्स. मरुकलाने सांगितलं, उंच पर्वतावरती झुडपांमध्ये, जंगलामधील झुडपांमध्ये ही फुले उमलली होती. होलेना स्नॅच ऑल द फ्लॉवर्स अँड डिड नॉट गिव्ह इवन अ सिंगल वन टू हर सिस्टर. होलेनाने सगळी फुलं तिच्याकडून स्नॅच म्हणजे हिसकावून घेतली मरुकलाकडून आणि तिला एकही फुल ठेवलं नाही. द नेक्स्ट डे शी कॉल्ड टू हर सिस्टर अँड सेड, गो मरुकला अँड गेट मी सम स्ट्रॉबेरीज फ्रॉम द फॉरेस्ट. दुसऱ्या दिवशी तिने मरुकलाला बोलवलं, आपल्या बहिणीला बोलवलं आणि म्हणाली, जा मरुकला, माझ्यासाठी स्ट्रॉबेरी घेऊन ये जंगलातून. अलास डिअर सिस्टर, वेअर कुड आय फाइंड एनी स्ट्रॉबेरीज इन दिस हार्ड विंटर, सेड मरुकला. मरुकला म्हणाली, आता ही स्ट्रॉबेरीज मला कुठे भेटतील? एवढा थंडीचा महिना आहे, कडाक्याची थंडी आहे, मी कुठून स्ट्रॉबेरीज आणणार? हाऊ डेअर यू आर्ग्यू, गो ॲट वन्स अँड गेट मी द स्ट्रॉबेरीज ऑर आय विल किल यू. तुझी हिंमतच कशी झाली माझ्याशी वाद घालायची? जा, माझ्यासाठी स्ट्रॉबेरी घेऊन ये, नाहीतर मी तुला मारून टाकेन, असं होलेना मरुकलाला म्हणाली. द स्टेप मदर कॉट होल्ड ऑफ मरुकला अँड पुश हर आउट ऑफ द डोअर अँड शट इट आफ्टर हर. सावत्र आईने मरुकलाचा हात पकडला, तिला घरातून बाहेर ढकलून दिलं आणि घराचा दरवाजा बंद केला. मरुकला वेंट टू द फॉरेस्ट विपिंग बिटरली. परत मरुकला जंगलामध्ये जोरजोरात रडत रडत निघून गेली. द स्नो वॉज लाईंग डीप अँड देअर वॉजंट अ ह्युमन फूटप्रिंट टू बी सीन एनिवेअर. आणि परत मागच्या वेळेस सारखंच सगळीकडे खूप बर्फ साचलेला होता आणि कुणाच्याच पायाचे निशाण नव्हते. शी वंडर्ड अबाउट फॉर अ लॉंग टाईम. ती खूप वेळ फिरत राहिली. टॉर्चर्ड बाय हंगर, तिला भूक लागली. अँड ट्रेम्बलिंग विथ कोल्ड, थंडीने थरथर कापत होती. ॲट लास्ट शी सॉ द लाईट शी हॅड सीन द अदर डे. त्या दिवशी तिला जशी लाईट, जसा उजेड दिसला होता तसाच तिला आजही दिसला. ओव्हरजॉईड शी वेंट टुवर्ड्स इट. ओव्हरजॉईड म्हणजे तिला खूप आनंद झाला तो उजेड दिसल्यानंतर ती तिकडे निघाली. शी केम टू द ग्रेट फायर विथ द 12 months सिटिंग विथ द 12 months सिटिंग राऊंड इट. आणि मागच्या वेळेसप्रमाणे त्या फायरच्या पूर्ण भोवती ते 12 महिने बसलेले होते आणि ती तिथे पोचली. प्लीज काइंड सर्स लेट मी वॉर्म माय हँड्स ॲट द फायर. ती म्हणाली, प्लीज मला माझे हात गरम करू द्या या आगीवरती. ग्रेट जान्युअरी नॉडेड अँड आस्क हर, व्हाय हॅव यू कम अगेन अँड व्हॉट आर यू लुकिंग फॉर हिअर. ग्रेट जान्युअरी महिना परत त्या खुर्चीवर बसलेला होता, म्हणजे खूप थंडी होती. त्याने होकारार्थी मान हलवली आणि तिला विचारलं, परत तू कशासाठी आली आहेस? तुला आता काय पाहिजे? आता काय शोधत आहेस? आय एम लुकिंग फॉर स्ट्रॉबेरीज. ती म्हणाली, मला स्ट्रॉबेरीज पाहिजे आहेत. माय सिस्टर होलेना अँड माय स्टेप मदर बेड मी ब्रिंग सम स्ट्रॉबेरीज अँड इफ आय डोंट दे विल किल मी. माझी जी बहीण आहे होलेना आणि माझी जी सावत्र आई आहे त्यांनी मला सांगितलं आहे की जाऊन स्ट्रॉबेरी घेऊन ये आणि जर मी त्या नेल्या नाही तर ते मला मारून टाकतील. टेल मी फादर्स, टेल मी प्लीज वेअर आय कॅन फाइंड देम. मग मला सांगा, तुम्ही कृपा करून सांगा मला कुठे त्या भेटतील. ग्रेट जान्युअरी अरोज.
he went over to the month sitting opposite to him. It was June. मग ग्रेट जानेवारी परत उभा राहिला आणि तो त्याच्याबरोबर अपोजिट, त्याच्या समोर बसलेल्या एका महिन्याकडे आला. तो कोणता महिना होता? तर जून महिना होता. अँड हँडेड द क्लब टू हिम, आणि त्याच्या हातातील ती काठी आहे ती त्या जून महिन्याच्या हातात दिली आणि म्हणाला, सेईंग ब्रदर टेक द हाय सीट. तो म्हणाला की जूनला की आता तू त्या उंच जागेवरती बस. जून टूक द हाय सीट अपॉन द स्टोन अँड स्वंग द क्लब ओव्हर द फायर. जूनने ती त्या जागेवरती बसला जून महिना आणि त्याने ती क्लब आहे ती फिरवली, त्या आगीभोवती फिरवली. द फायर शॉट अप, ती आग भडकली म्हणजे आग मोठी झाली. अँड इट्स हीट मेल्टेड द स्नो इन अ मोमेंट, आणि त्याच्या आगीने, त्याच्या उष्णतेने, आगीच्या उष्णतेने सगळा जो बर्फ आहे तो क्षणात वितळून गेला. द ग्राउंड वॉज ऑल ग्रीन, the trees were covered with leaves and birds began to sing and the forest was filled with all kinds of flowers. आता त्या जमिनीवरती सगळीकडं ग्रीन म्हणजे गवत पसरलं होतं, झाडांना पाने लागली होती, झाडांना पूर्णपणे पानाने झाकून गेली होती झाडे, पक्षी गाणे गाऊ लागले होते आणि ते जे जंगल आहे तर तिथे सगळ्या प्रकारची फुले पसरली होती. इट वॉज समर, तो महिना उन्हाळ्याचा होता. द ग्राउंड अंडर द बुशेस वॉज कवर्ड विथ व्हाईट स्टारलेट्स. द स्टेरी ब्लॉसम्स वेअर टर्निंग इनटू स्ट्रॉबेरीज एव्हरी मिनिट. त्या जमिनीवरची जी सगळी झुडपे होती, बुश म्हणजे छोटी छोटी झाडे, झुडपे होती, तर त्या सगळ्यांवरती व्हाईट स्टारलेट्स म्हणजे पांढरी फुले लागली होती. तर ती काय आहेत? तर ती छोटीशी फुले आहेत, तर ती प्रत्येक मिनिटाला स्ट्रॉबेरीमध्ये कन्वर्ट होत होती, त्याची स्ट्रॉबेरी तयार होत होती. दे रायपन्ड ॲट वन्स अँड बिफोर मरुकला हॅड टाईम टू थिंक देअर वेअर सो मेनी ऑफ देम दॅट इट लुक्ड ॲज दो अ रेड कार्पेट हॅड बीन स्प्रेड ऑन द ग्राउंड. आणि ते रायपंड म्हणजे पिकले, ते सगळे एकदमच पिकले आणि मरुकला काही विचार करण्याच्या आधीच तिथे खूप साऱ्या स्ट्रॉबेरीज तयार झाल्या आणि असं वाटत होतं की कोणीतरी एक रेड कार्पेट, रेड चादरच पसरलेली आहे त्या जमिनीवरती. पिक देम ॲट वन्स मरुकला कमांडेड जून. जून मरुकलाला म्हणाला की पटकन ते उचल. मरुकला पिक देम जॉयफुली टिल शी हॅड फिल्ड हर ॲप्रन फुल. मरुकलाने असं त्या तिच्या ॲप्रनमध्ये सगळ्या स्ट्रॉबेरीज घेतल्या. आनंदाने ती त्या स्ट्रॉबेरीज घेत होती आणि तिचा ॲप्रन फुल होत नाही तोपर्यंत ती त्या स्ट्रॉबेरीज घेतच होती. देन शी थँक द मंथ्स विथ ऑल हर हार्ट अँड स्कॅम्पर्ड मेरीली होम. तिने सगळ्या महिन्यांचा मनापासून आभार मानले आणि ती घरी आनंदाने निघाली. होलेना अँड द स्टेप मदर वंडर्ड व्हेन दे सॉ मरुकला ब्रिंगिंग द स्ट्रॉबेरीज. जेव्हा होलेना आणि तिच्या मरुकलाच्या सावत्राईने मरुकलाला स्ट्रॉबेरी घेऊन येताना बघितलं तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटलं. हर ॲप्रन वॉज फुल ऑफ देम. तिच्या ॲप्रनमध्ये, अशा शर्टमध्ये सगळीकडे स्ट्रॉबेरीज होत्या. वेअर डिड यू पिक देम आस्क्ड होलेना सल्कीली. परत होलेनाने उदासपणे विचारले, हे तू कुठून आणलेस उचलून? देअर आर प्लेंटी ऑफ देम ग्रोविंग इन द फॉरेस्ट ऑन द हाय माउंटन्स. ती म्हणाली, उंच पर्वतावरती खूप सारे त्या जंगलामध्ये स्ट्रॉबेरीज उगवलेल्या आहेत. होलेना टूक ऑल द स्ट्रॉबेरीज अँड एट देम ऑल अप विथ हर मदर. होलेनाने सगळ्या स्ट्रॉबेरीज घेतल्या आणि तिच्या आईसोबत त्या सर्व खाऊन टाकल्या. दे डिडंट लिव्ह इवन अ सिंगल वन फॉर मरुकला. आणि त्यांनी मरुकलासाठी एक स्ट्रॉबेरी सुद्धा खायला सोडली नाही. ऑन द थर्ड डे होलेना ऑर्डर मरुकला, गो इन टू द फॉरेस्ट अँड गेट मी सम रेड ॲपल्स. तिसऱ्या दिवशी होलेनाने मरुकलाला सांगितलं की जंगलामध्ये जा आणि माझ्यासाठी रेड ॲपल्स म्हणजे लाल सफरचंद घेऊन ये. द स्टेप मदर कॉट होल्ड ऑफ मरुकला अँड विदाऊट गिविंग हर अ चान्स टू स्पीक पुश्ड हर आउट ऑफ द डोअर अँड शट इट आफ्टर हर. स्टेप मदर सावत्र आईने मरुकलाचा हात पकडला आणि मरुकला काही बोलण्याच्या आधीच तिला घराच्या बाहेर ढकललं आणि दरवाजा लावून घेतला. मरुकला वेंट टू द फॉरेस्ट अगेन विपिंग बिटरली.
परत ती रडत रडत मरुकला जंगलामध्ये गेली. बट शी डिडंट वँडर अबाउट धिस टाइम. पण तिला आता जास्त फिरावं लागलं नाही. शी रॅन स्ट्रेट टू द टॉप ऑफ द माउंटन वेअर द बिग फायर वॉज बर्निंग अँड द 12 months वेअर सिटिंग राऊंड द फायर. तिला आता जास्त भटकावं लागलं नाही, फिरावं लागलं नाही, कारण तिला माहीत होतं की तिथे ते 12 महिने बसलेले आहेत. मग ती सरळ त्यांच्याकडे गेली. प्लीज काइंड सर्स हेल्प मी. प्लीज मला हेल्प करा, मदत करा. ग्रेट जान्युअरी नॉडेड अँड आस्क्ड हर व्हॉट आर यू लुकिंग फॉर टुडे. ग्रेट जान्युअरीने होकारार्थी मान हलवली. ठीक आहे, आम्ही तुला मदत करतो. आणि आज तू काय शोधत आहेस असं तिला विचारलं. आय एम लुकिंग फॉर रेड ॲपल्स. मी लाल सफरचंद शोधत आहे. इफ आय डोंट ब्रिंग देम माय सिस्टर अँड माय मदर विल किल मी. जर मी ते घेऊन गेली नाही तर माझी बहीण आणि माझी आई मला मारून टाकेल. टेल मी फादर, टेल मी प्लीज वेअर आय कुड फाइंड देम. प्लीज मला सांगा, कृपा करून मला सांगा, मला ते कुठे भेटतील. ग्रेट जान्युअरी रोज अप. परत ग्रेट जान्युअरी उठून उभा राहिला. ही वेंट ओव्हर टू वन ऑफ द ओल्डर मंथ्स. इट वॉज सप्टेंबर. आणि तो एका म्हाताऱ्या महिन्याकडे गेला. तो महिना कोणता होता? सप्टेंबर महिना होता. ही हँडेड द क्लब टू हिम अँड सेड, ब्रदर टेक द हाय सीट. आणि त्याने ते क्लब, ती जी काठी आहे तर ती सप्टेंबरच्या हातात दिली. त्याला सांगितलं, तू आता त्या उंच जागेवरती बस. मंथ सप्टेंबर टूक द हाय सीट अपॉन द स्टोन अँड स्वंग द क्लब ओव्हर द फायर. मग सप्टेंबर महिना त्या दगडाच्या उंच जागेवरती बसला आणि त्या क्लबवरती, त्या आगीवरती ती क्लब फिरवली, ती छडी फिरवली. द फायर बिगॅन टू बर्न विथ अ रेड फ्लेम. द स्नो बिगॅन टू मेल्ट. आता ती जी आग होती तर तिच्या लाल लाल ज्वाळा भडकू लागल्या आणि त्याच्यामुळे तो जो सगळा बर्फ होता तो वितळून गेला. बट देअर वॉज अ कोल्ड विंड दॅट सेंट द फॅडेड लिव्स डाऊन टू द ग्राउंड. इट वॉज ऑटम. आता तिथे थंड वारे होते. त्याने काय केलं, झाडाची सगळी पाने खाली जमिनीवरती पाडली, कारण तो ऑटम महिना होता. ऑटम महिन्यामध्ये पान गळती होत असते, म्हणजे झाडाची सगळी पानं खाली गळून पडत असतात. मरुकला सॉ जस्ट वन ॲपल ट्री विथ रेड ॲपल्स हँगिंग हाय अमॉंग इट ब्रांचेस. मरुकलाला फक्त एकच झाड दिसलं ज्याला सफरचंद लागलेले होते आणि ते खूप उंच ब्रांचेस, खूप उंच फांदीवरती होते. शेक द ट्री ॲट वन्स, मरुकला कमांडेड सप्टेंबर. सप्टेंबर म्हटला की एकदाच फक्त झाड हलव. शेक म्हणजे हलवणे. राईट ग्लॅडली मरुकला शूक द ट्री अँड फर्स्ट वन ॲपल फेल डाऊन अँड देन अनादर. आणि तिने एकदा झाड हलवलं आणि एक ॲपल आणि त्यानंतर अजून एक, म्हणजे फक्त 2च सफरचंद खाली पडले. नाव मरुकला, दॅट्स इनफ. ते मरुकलाला म्हणाला की बास, एवढंच बास. रन होम क्विकली शाउटेड द मंथ्स ओरडले की आता तू पटकन इथून पळून जा. मरुकला ओबेड ॲट वन्स. शी पिक्ड अप द ॲपल्स, थँक द मंथ्स विथ ऑल हर हार्ट अँड रॅन मेरीली होम. मरुकलाने त्यांचं ऐकलं. तिने ते 2च ॲपल उचलले, त्या महिन्यांचे आभार मानले मनापासून आणि घरी पळून गेली. होलेना अँड द स्टेप मदर वंडर्ड वेन दे सॉ मरुकला ब्रिंगिंग द 2 ॲपल्स. होलेना आणि तिची आई यांनी मरुकलाला 2 सफरचंद घेऊन येताना बघितलं आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं. वेअर डिड यू गेट देम, आस्क होलेना. होलेनाने विचारलं, तुला हे कुठे भेटले? आय फाउंड देम इन द फॉरेस्ट ऑन द हाय माउंटन. मला उंच पर्वतावर, डोंगरावर हे भेटले. अँड व्हाय डिडंट यू ब्रिंग मोर. आणि मग तू जास्त का नाही आणले? ऑर डिड यू ईट देम ऑन द वे होम, सेड होलेना हार्शली. होलेनाने हार्शली म्हणजे खूपच रूडली, दुष्टपणे विचारलं की तुला एवढेच कसे काय भेटले? तू जास्त का नाही आणले? का तू ते रस्त्यात येताना खाल्लेस? आलास सिस्टर डिअर, आय हॅवंट इवन टेस्टेड देम. नाही, मी अजिबात त्याची चवसुद्धा घेतली नाही. आय शुक द ट्री ट्वाईस. मी ते झाड 2दा हलवलं. 2 ॲपल्स फेल डाऊन. मग 2च ॲपल पडले, 2च सफरचंद खाली पडले. अँड दे वुडंट लेट मी शेक द ट्री अगेन. आणि ते जे होते त्यांनी मला अजून ते झाड हलवू दिलं नाही. दे शाउटेड टू मी टू गो स्ट्रेट होम.
प्रोटेस्टेड मरुकला. मरुकला आपल्या बहिणीचा विरोध करत म्हणाली की मी ते खाल्ले नाही, ते मला रागवले की आता एवढेच बास झाले आणि तू घरी निघून जा. मे यू बी स्ट्रक टू डेथ बाय लाइटनिंग, सेड द विक्ड होलेना अँड बिगॅन टू ईट द ॲपल. होलेना, ती दुष्ट होलेना सफरचंद खायला सुरुवात केली आणि तिला म्हणाली की तू विजेचा धक्का लागून तुझा मृत्यू होऊ दे, तू मरून जाऊ दे, असं तिला काही पण वाईट बोलू लागली. इट टेस्टेड सो डेलिशियस दॅट शी टोल्ड हर मदर शी हॅड नेवर टेस्टेड एनिथिंग सो नाईस इन ऑल हर लाईफ. ते सफरचंद, ते ॲपल इतकं डेलिशियस, इतकं छान लागत होतं की तिने तिच्या आईला सांगितलं की मी असं अजूनपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये काहीच खाल्लेलं नाही आहे, इतकं स्वादिष्ट. द स्टेप मदर लाईक्ड इट टू. त्या सावत्र आईला सुद्धा ते खूप आवडलं. व्हेन दे हॅड फिनिश्ड दे वॉन्टेड सम मोअर. त्या दोघींनी जेव्हा ते ॲपल संपवले तर त्यांना ते अजून खायचे होते. मदर गिव मी माय फर कोट. म्हणजे होलेना जी आहे तर ती तिच्या आईला म्हणाली की माझा फर कोट म्हणजे थंडीमध्ये घालण्याचा कोट दे. लेट्स गो टू द फॉरेस्ट अवर सेल्फ अँड गेट द ॲपल्स. आपण स्वतःच जंगलामध्ये जाऊ आणि ॲपल सफरचंद घेऊन येऊ. दॅट रॅग्ड लिटिल रेच वुड ईट देम ऑल अप अगेन ऑन हर वे होम. आता रेच म्हणजे दुष्ट, फाटकी, असं म्हणजे तिला काही सुद्धा बोलत होते ते मरुकलाला. तिने आपले ॲपल रस्त्यातून येताना खाल्ले असं ती म्हणाली. वी विल फाइंड द प्लेस ऑल राईट अँड आय विल शेक देम ऑल डाऊन हाऊ एव्हर दे शाऊट ॲट मी. आपण ती जागा शोधून काढू आणि आपण ते झाड हलवू आणि ते सगळे सफरचंद खाली पाडू. कितीही त्यांनी आपल्याला ओरडू दे, रागवू दे, तरी सुद्धा आपण ती सगळे सफरचंद खाली पाडूयात. हर मदर ॲग्रीड रेडिली. तिची आई सुद्धा लगेच तयार झाली. दे रॅप्ड देमसेल्स इन फर कोट्स अँड शॉल्स अँड ऑफ दे वेंट टू द फॉरेस्ट. त्यांनी फर कोट घातले, शॉल घेतली अंगावर आणि ते जंगलाकडे निघाले. द स्नो ले डीप अँड दे वंडर्ड अबाउट फॉर अ लॉंग टाईम. खूप सगळीकडे खूप बर्फ साठला होता आणि ते खूप वेळ भटकले. बट ॲट लास्ट दे सॉ द टॉप ऑफ द माउंटन वेअर द बिग फायर वॉज बर्निंग अँड द 12 months वेअर सिटिंग. आणि शेवटी त्यांना ती जागा सापडली, तो उंच पर्वत सापडला जिथं की खूप मोठी आग लावलेली होती आणि 12 months 12 महिने तिथे बसलेले होते. दे स्टेप्ड अप टू द फायर अँड स्ट्रेच आउट देअर हँड्स टू वॉर्म देम विदाऊट आस्किंग परमिशन ऑर स्पीकिंग वन पोलाईट वर्ड. मग त्यांना ती जागा तर सापडली, ती आग तर सापडली. मग त्या पुढे आल्या, त्यांनी त्या आगीमध्ये आपले हात पुढे केले. त्यांनी अजिबात परमिशन घेतली नाही, कोणत्याही महिन्याची परवानगी घेतली नाही किंवा काही नम्रपणे बोलल्यासुद्धा नाहीत आणि डायरेक्ट त्यांनी त्यांचे हात त्या शेकोटीवर, त्या आगीवर गरम करण्यास सुरुवात केली. वाय हॅव यू कम हिअर अँड व्हॉट आर यू लुकिंग फॉर? आस्क्ड ग्रेट जान्युआरी क्रॉसली. क्रॉसली म्हणजे रागाने. ग्रेट जान्युआरीने त्यांना रागाने विचारलं, तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात आणि तुम्हाला काय पाहिजे आहे? व्हाय डू यू वॉन्ट टू नो यू ओल्ड फूल, रिप्लाइड होलेना अँग्रीली. होलेना पण रागाने म्हणाली, म्हाताऱ्या तुला कशासाठी पाहिजे? तुला कशासाठी माहिती पाहिजे की आम्ही इथे कशासाठी आले? इट्स नो बिझनेस ऑफ युअर, सेड हर मदर. तिची आई सुद्धा म्हणाली, त्याच्याशी तुम्हाला काही काम नाहीये, आम्ही इथं कशासाठी आलोय ते. ग्रेट जान्युआरी फ्राउंड अँड स्वंग द क्लब ओव्हर हिज हेड. ग्रेट जान्युआरीने नकारार्थी मान हलवली. फ्राउंड म्हणजे नकारार्थी मान हलवणे. आणि त्याने ती जी क्लब, ती काठी होती, तर ती स्वतःच्या डोक्याभोवती फिरवली. द स्काय ग्र्यू डार्क इन अ मोमेंट, द फायर बर्न लो, द स्नो बिगॅन टू फॉल थिक अँड ॲन आयसी विंड बिगॅन टू ब्लो थ्रू द फॉरेस्ट. आणि मग त्यानं जेव्हा ती स्वतःच्या डोक्याभोवती काठी फिरवली की आकाशामध्ये काळे ढग पसरले, आकाश सगळं काळं व्हायला लागलं. ती फायर जी होती, ती आग होती, ती कमी झाली आणि बर्फ पडू लागला आणि खूप बर्फ पडून पडून त्या आयसी विंड, त्या बर्फामधून जे वारं वाहत होतं ते पण खूप थंडी लागणारं. आयसी म्हणजे बर्फासारखी थंडगार हवा लागत होती आणि खूप जोरात बर्फ पडला आणि तो थिक म्हणजे खूप त्याचा थर साचला.
होलेना अँड हर मदर कुडंट सी वन स्टेप इन फ्रंट ऑफ देम. एवढा जोराचा बर्फाचा पाऊस पडत होता, एवढा जोरात बर्फ पडत होता की होलेना आणि तिच्या आईला समोरचं काहीही दिसत नव्हतं. They tried to find their way out, but the snow fell in huge masses and soon they were lost in it. ते त्यांचा रस्ता शोधण्याचा प्रयत्न करत होत्या होलेना आणि तिच्या आई, पण इतका बर्फ पडला, मासेस म्हणजे खूप जास्त बर्फ पडला आणि ते त्या बर्फामध्ये हरवून गेल्या. ॲट होम मरुकला वेटेड अँड येट होलेना अँड हर मदर डिड नॉट कम बॅक. आणि घरी मरुकला त्या दोघींची खूप वाट बघत होती, पण होलेना आणि तिची आई काही परत आली नाही. वेन शी वेंट टू सर्च फॉर देम शी फाउंड नायदर हर मदर अँड सिस्टर नॉर द 12 months इन द फॉरेस्ट. जेव्हा ती त्या दोघींना शोधायला जंगलामध्ये गेली तेव्हा तिला तिची आई आणि बहीण कोणीच भेटलं नाही आणि ते 12 months सुद्धा भेटले नाही. ॲट लास्ट शी रिटर्न होम सॅडली. आणि शेवटी ती दुःखी होऊन घरी परतली. सो गुड मरुकला इनहेरिटेड द कॉटेज अँड द लँड अराउंड इट. आणि मरुकला जी चांगली होती तिच्यासाठी ते कॉटेज इनहेरिटेड म्हणजे तिचा वारसा, म्हणजे आई वडिलांची संपत्ती मुलांना भेटत असते. मग त्यांचं जे घर होतं ते मरुकलाला भेटलं आणि त्याच्या आजूबाजूची जागा सुद्धा भेटली. शी मॅरिड अ काइंड हजबंड अँड दे बोथ लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर. तिने मग एका चांगल्या व्यक्तीशी लग्न केलं आणि ते दोघे तिथे आनंदाने राहू लागले. समजला? म्हणून नेहमी चांगलंच वागायचं. आपल्याला कितीही त्रास झाला तरी आपण जर चांगले वागलो तर त्याचं आपल्याला कधी ना कधी चांगला रिटर्न्स भेटतातच. ओके, थँक्यू.